शाळेच्या कार्यालयाची कार्यपद्धती. आता शाळेच्या कार्यालयाची कार्यपद्धती या ठिकाणी प्राथमिक तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहितीच आहे. तर त्यामध्ये आपण म्हटलं तर पहिले जर आपल्याला सांगते शाळेच्या कार्यालयाची कार्यपद्धती जी आहे, मुख्याध्यापक व अन्य पदाधिकारी यांच्या कार्याची व अंतर्गत व्यवस्था ही असते पहा. मुख्याध्यापक व अन्य पदाधिकारी यांच्या कार्यालयाची रचना, अंतर्गत व्यवस्था. संस्थाचालकांनी बांधून दिलेल्या शालेय इमारतीमध्ये मुख्याध्यापकांनी संपूर्ण शालेय इमारत, शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग व इतर बाह्य घटकावर नियंत्रण करता येईल अशा मध्यवर्ती ठिकाणी कार्यालयाची निवड करायची असते. कार्यालयाचे आधुनिकीकरण या नावाखाली दरवर्षी आधुनिक साहित्याचा भरणा करणे हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर बैठक व्यवस्था व्यवस्थित असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की शाळेचे दरवर्षी शाळेचे पंचवार्षिक नियोजन म्हणजे वार्षिक नियोजन कार्यक्रम तक्ता, त्याचबरोबर HSC निकाल, दर्शवणारे आलेख, विद्यार्थी पटसंख्या असलेला आलेख, त्याचबरोबर विकासाचा किमान कार्यक्रम, मुख्याध्यापक कार्यक्रम तक्ता, महिनावार, दिनांक, सभा वगैरे इतर. त्यानंतर शाळेचा नकाशा, त्याचबरोबर आर्थिक फी माफीचा आलेख असलेला, शालेय समितीच्या सभासदांची नावे व इतर विद्या समितीचे सभासद नावे, विषय समित्यांची यादी या ठिकाणी असते. त्या HSC परीक्षामध्ये शाळेत प्रथम क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी दिली. त्याचबरोबर शाळेला मिळालेली बक्षिसे व शिक्षकांचे पुरस्कार, उदाहरणार्थ कप जे असतात हे प्रशस्तीपत्रक, विविध पुरस्कार इत्यादी साहित्य एका स्वतंत्र सुशोभित कापडात ठेवलेलं आपल्याला दिसतं, ते आपल्याला सांगते. त्यानंतर दुसरं आपण या ठिकाणी म्हटलं का मूळ अभिलेख व नोंदवह्या त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातील तर कोणत्या आहे मूळ अभिलेख नोंदवह्या. तर पहिल्या ठिकाणी म्हटलं तर परिशिष्ट 18 मध्ये असलेल्या नमुन्यानुसार सर्वसाधारण जनरल रजिस्टर, त्यानंतर उपस्थिती नोंदवही, इतर शाळा मिळालेल्या शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे, विद्यार्थ्यांना दिलेल्या शाळा सोडल्या दाखल्याची सत्यप्रती, विद्यार्थ्यांचे नैपुण्याचे व परीक्षांच्या निकालाचे अभिलेख, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे आणि आरोग्य तपासणीचे अभिलेख, मागील वर्षाच्या वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका, तपासणी होण्यापूर्वी चाचणी घेऊन प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचा अभिलेख, तो या ठिकाणी विद्यार्थ्या संदर्भात मूळ अभिलेख या ठिकाणी असतात. त्याचबरोबर कर्मचारी संबंधी म्हटलं तर शाळेतील कर्मचाऱ्यांची परिशिष्ट 14 प्रमाणे सेवा पुस्तके, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची आणि रजेची नोंद वही, शाळेत नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्रे, मुख्याध्यापकाची रोज वही किंवा रोज कृती वही, लॉगबुक, शिक्षकांनी दिलेल्या सूचना, कर्मचाऱ्यांसंबंधी दिलेले अभिप्राय कर्मचाऱ्यांना दाखवून आणि ते पहिले असल्याबद्दल स्वाक्षरी घेऊन कपाटात ठेवणे, शिक्षकांच्या गोपनीय अहवालांचे परिशिष्ट 20 प्रमाणे प्रपत्रे, हे झालं कर्मचाऱ्यांसंबंधीचे. त्यानंतर म्हटलं शाळेसंबंधीचं काय असणार आहे तर दैनंदिन रोकड वही जी असते, सत्र फी करिता ठेवण्यात स्वतंत्र हिशोब वही, जमा व खर्च दर्शवणारे खाते, त्यानंतर फीच्या हिशोबाची नोंद वही, भविष्य निर्वाह निधी लेखा नोंद वही, त्यानंतर प्रयोगशाळा ग्रंथालय नोंद वही, आवक नोंद वही, अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपण पुढे म्हटलं ते अध्यापक कक्ष. आता सुव्यवस्थित कामासाठी मुख्याध्यापक, लेखनिक व शिक्षक वर्ग व शिपाई या सर्वांचे सहकार्य असणं आवश्यक आहे, अन्यथा उपयोग होणार नाही. त्यासाठी अध्यापक कक्ष त्या ठिकाणी स्वच्छ सुंदर कार्यालय या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तशा प्रकारचे त्या प्रकारे असतात. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की शालेय दप्तराचे व नोंदवह्यांचे परिरक्षण, कार्यालयाचे आधुनिकीकरण व सुव्यवस्थापन होण्याकरता काम करावे हे आपण पाहिले. त्यानुसार शाळेचे दप्तर व नोंदवह्यांचे परिरक्षण कोणत्या पद्धतीने करावे, त्यांचा कालावधी किती वर्षाचा असला पाहिजे याबाबत
माध्यमिक शाळा संहिता जोडपत्र 15 नियम त्यानुसार दिलेलं आहे. त्यानुसार आपण माहिती पाहत असतो. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की कार्यालयीन कार्याच्या पद्धती, म्हणजे कार्याच्या पद्धती आवक जावक नोंदीपासून कार्यालयीन कामकाजाच्या पद्धतीला सुरुवात होते. मुख्याध्यापकाच्या नावाने असलेल्या प्रत्येक पत्राची नोंद आवक जावक बारण्याशी मध्ये झाली पाहिजे. शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक, समाज कल्याण अधिकारी, सेवा योजना अधिकारी, HSC बोर्डाचे पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा अधिकारी, भारतीय जीवन विमा निगम अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, वरिष्ठ लेखापाल, व्यवसाय कर अधिकारी, आयकर अधिकारी, इतर व्यक्ती यांच्याकडून आलेले पत्रे, त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे रजेचे अर्ज, तक्रार अर्ज, पालकांची पत्रे, विद्यार्थ्यांची निवेदनं, संस्थेचे पत्र अशी विविध कार्यालयातून आलेली पत्रे, परिपत्रके याची नोंद आवक बारनिशीमध्ये या ठिकाणी करावी लागते. आपल्याला सांगते. त्यानंतर पुढे आपल्याला सांगते की फॉर्म जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मचे विविध प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. की माध्यमिक शाळा संहिता सुधारित आवृत्ती 1986 नुसार शैक्षणिक वर्षात आर्थिक वर्षात शाळांना विषयानुसार लागणाऱ्या फॉर्मची नावे सोबत दिलेली आहे. दिलेले आहेत कोणकोणते फॉर्म जे आहेत. शाळा माध्यमिक शाळा वर्षभरामध्ये प्रवेश अर्ज असेल, EBC फॉर्म आहे. EBC फॉर्म सरासरी हजेरी पत्रक, प्रपत्र ब, शिक्षक नेमणूक पत्र, शिक्षक मुक्तता प्रमाणपत्र, शिक्षक मान्यता फॉर्म, भविष्य निर्वाह निधी नॉमिनेशन फॉर्म जो आहे. त्यानंतर निवृत्ती वेतन नॉमिनेशन फॉर्म, गोपनीय अहवाल फॉर्म, कॅटलॉग, वर्गणुकीचा दाखला, त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल जन्मतारखेचा दाखला असेल, HSC फॉर्म असेल, स्कॉलरशिप माध्यमिक शिष्यवृत्ती फॉर्म, विषयवार मूल्यमापन फॉर्म असतील, प्रथम द्वितीय सत्र निकाल पत्रके असतील, व्यवसाय कर आयकर फॉर्म, खाते उघडण्यासाठी फॉर्म, पोस्ट बँक इत्यादीचे पगारपत्रक फॉर्म असतील. आणि हे जर त्यानंतर शिक्षक मान्यता फॉर्म जे आहे म्हणजे फॉर्म नंबर 1 शेड्यूल अप्रूव्हल, त्यानंतर कार्यभार पडताळणी तक्ता वेळापत्रक, पगारपत्रक जे असतील ते पगारपत्रक लेखापरीक्षण ते आपल्याला सांगता येईल. त्यानंतर विविध फॉर्म मिळण्याची ठिकाणं, फॉर्म जे आहेत विविध फॉर्म पूर्ण प्राप्त होतात त्या ठिकाणी ठिकाण कोणते आहे त्याची माहिती ठिकाणी आपल्याला दिलेली असते. त्याची माहिती जी आहे ती समाज कल्याण खात्याशी असणारे फॉर्म, भविष्य निर्वाह निधी संदर्भ नोंदी त्यांचे काही फॉर्म असतील त्याचे ते फॉर्म या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे या घटकामध्ये आपण मुख्याध्यापक आणि अन्य पदाधिकाऱ्यांची कार्यालयाची व्यवस्था कशी आहे, त्या मूळ अभिलेखन कोणते आहेत, प्राध्यापक कक्ष कसे आहेत, शालेय दप्तराचे किंवा नोंद वयांचे परीक्षण आपण कसं करणार आहोत, कार्याची पद्धती आपली कशी असणार आहे, त्यामुळे विविध फॉर्म जे आहे त्याचे प्रकार कोणते आहेत, ते मिळण्याचे ठिकाणं कोणकोणती आहेत ते सगळं दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल तो म्हणजे ठिकाणी तो चौथा घटक जो आहे बाह्य तपासणी पूर्वी करावयाची कामे. आता तपासणी आपल्या शब्दात आपल्याला कळतं की आपल्या शाळेची किंवा आपली वार्षिक इन्स्पेक्शन जे असतं त्या करण्यासाठी त्या करणे अगोदर कोणती कामं या ठिकाणी आपल्याला सुव्यवस्थित पद्धतीने करावी लागतात त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहे. ते त्यासाठी या घटकामध्ये बाह्य तपासणीपूर्वक कोणकोणती कामं जी आहेत ही सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांना या ठिकाणी करून घ्यावी लागतात. त्याची बुद्धी जर आपण म्हटलं तर त्यामध्ये पहिल्या आपल्याला सांगते की शालेय वार्षिक तपासणी. आता शालेय वार्षिक तपासणी
आता शालेय नियोजन आणि प्रशासन यासाठी मुख्याध्यापकाने स्वतः सूत्रसंचालन या ठिकाणी करायचं असतं. त्याच्यामध्ये आपण पहिलं म्हटलं की शालेय वार्षिक तपासणी. तर शालेय वार्षिक तपासणीसाठी तपासणी अधिकारी मार्गदर्शक म्हणून जेव्हा शाळेत येतात तेव्हा त्यांचे उत्कृष्ट स्वागत करावे लागते. शिक्षणाधिकारी माध्यमिक असतील, उपशिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण अधिकाऱ्यांनी गट शिक्षण विस्तार अधिकारी यांना अधिकार दिले असतात. ते शालेय वार्षिक तपासणी घेतात. त्या ठिकाणी कोणकोणते अधिकारी तपासणी घेतात ते महत्त्वाचे नसून तपासणीसाठी योग्य तयारी करणे महत्त्वाचे आहे. शालेय वार्षिक तपासणी एकाच वेळी विविध अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी होत असते. त्यामुळे पुढील बाबी ज्या असतात त्या ठिकाणी कोणकोणत्या बाबी पाहिल्या जातात. पहिल्या म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन जे आहे, त्यानंतर आर्थिक मार्गदर्शन आणि शालेय दप्तर तपासणी. तर शालेय मार्गदर्शन, शैक्षणिक मार्गदर्शन तर माध्यमिक शाळांचे दैनंदिन अध्यापनाचे काम कोणत्या पद्धतीने चालते, अध्यापन परिणामकारक होते की नाही, विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान त्यांच्या पसरी पडते किंवा नाही याची वर्गात बसून प्रत्यक्ष पाहणी केली जाते व आढळणाऱ्या त्रुटींबाबत शिक्षक सभा घेऊन शिक्षकांमार्फत मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर आर्थिक मार्गदर्शन, शासनाकडून मिळालेल्या अनुदानाची नोंद शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार व्यवस्थित ठेवली जाते की नाही याची पाहणी केली जाते. म्हणजे कॅशबुक, व्हाउचर, बँक नसतील, रोख शिल्लक, कीर्द, हातावणी इत्यादी ते मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर शालेय दप्तर तपासणी. शालेय दप्तर तपासणी शालेय दप्तर आहे पूर्ण तपासणी ठिकाणी केलेल्या किंवा मार्गदर्शक सूचना ज्या असतात की जनरल रजिस्टरमध्ये काय सूचना अधिकारी ठिकाणी आपल्याला करत असतात. दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रत देण्याचे काम संपल्यानंतर जनरल रजिस्टरमध्ये प्रत्येक नोंद तपासल्याबद्दल मुख्याध्यापकाने प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर लघु स्वाक्षरी करावी. प्रवेश घेऊन संपल्यानंतर शेवटी मुख्याध्यापकांची सही या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर त्याचबरोबर वार्षिक तपासणी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं सेवक मान्यता, स्टाफ शेड्यूल तपासणी. त्यामध्ये म्हटलं स्टाफची तपासणी, माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांचे पगार 1973 पासून बँक मार्फत होऊ लागले भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन आदी सर्व सवलतीचा शिक्षक व शिक्षकांना फायदा होऊ लागला. खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या सेवेची सशक्त व आर्थिक धैर्य प्राप्त झालेला आहे. त्याबरोबर शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत शिक्षक कर्मचारी यांच्या पगाराला मान्यता देण्यात येते. त्या संदर्भात त्याची तपासणी जी आहे जून महिन्यात शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून परिपत्रक प्राप्त होतच लागणारे सर्व कागदपत्रे तयारी करून ठेवावी लागते. त्या संदर्भात आपल्याला सांगता येईल. त्यानंतर वेतन बिल तपासणी. प्रत्येक शिक्षक वेतन काय आहे त्यांची बिलं जी आहे बिलं त्या ठिकाणी सविस्तर तयार करून ठेवलेली असतात. वेळेवर पगार मिळण्याच्या दृष्टीने करण्याची पूर्तता जी आहे त्या ठिकाणी दिली असते. पगार पत्रकाकरिता लागणारे फॉर्म जे आहेत ते फॉर्म त्यांनी दिलेले असतात. पगार बिल पाठवण्यासाठी पद्धती जी आहे किंवा पगार बिले परत येण्याची कारणे का करणार आहे, त्रुटी आहेत त्याच्यामध्ये, अडचणी आहेत का नाही हे देखील आपल्याला अभ्यासावं लागतं. तर त्यानंतर आर्थिक बाबीची तपासणी ऑडिट जी आहे हे ऑडिट आपल्याला करावं लागतं. तर शासनाकडून माध्यमिक शाळांना प्राप्त झालेलं अनुदान व त्यांच्या विनियोग ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार झालेला आहे किंवा नाही याबाबतची तपासणी शिक्षण खातं माध्यमिक विभाग यांच्याकडून दरवर्षी होत असतं. गतवर्षी करण्यात आलेल्या खर्चावर पुढील वर्षाकरिता 12% प्राप्त अनुदानापैकी योग्य ते अनुदान देण्याची व्यवस्था जिल्हा परिषद शिक्षण खाते माध्यमिक विभाग यांच्याकडून होत असते. याकरिता आर्थिक वर्षाची हिशोपत्रके ऑडिट खालील सर्व कागदपत्रे जी असतात प्रतिवर्षी 31 ऑगस्ट पूर्वी शिक्षण खाते माध्यमिक विभाग जिल्हा परिषदेच्याकडे न विसरता आपल्याला पाठवावे लागतं. तर त्यानंतर आपल्याला पुढे सांगता येईल एबीसी व फी माफीची कागदपत्र तपासणी.
एबीसी फी माफीची कागदपत्र तपासणी. एबीसी योजनेखालील वार्षिक उत्पन्नाची मर्यादा माध्यमिक स्तर व पुढील शिक्षणाकरिता रुपये. त्यानुसारची कागदपत्र जी आहे ती दिलेली आहे. त्या फी सवलत फॉर्म भरून घ्यावायची काळजी जी आहे ते फॉर्म. त्यानंतर फॉर्म नामंजूर होण्याची कारणं कोणती आहे ते ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर मुलींकरता असलेलं प्रतिज्ञापत्र जे आहे ते भरणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशन पत्र म्हणजे महाराष्ट्र भविष्य निर्वाह निधी संदर्भात शासनाची नियमावली तयार केलेली आहे. त्यानुसार त्या पुस्तकाची प्रसिद्धी या ठिकाणी केलेली आहे. त्याची पूर्तता या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की व्यावसायिक कर तपासणी. तर दरमहा पगार पत्रकामधून शासनाने निर्देशित केलेल्या दराप्रमाणे व्यवसाय कराची कपात केली जाते. एक स्वतंत्र तक्ता त्या ठिकाणी दिलेला असतो. एकाच वर्षात दरमहा पगार बिले, एकाच महागाई भत्त्याची बिले व इतर बिले यामधून शासनाने ठरवून दिलेल्या दरात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन देयकात कपात दर्शवलेली असते. सदरची कपात योग्य त्या रीतीने व योग्य त्या दराने दर्शवली आहे किंवा नाही याची तपासणी व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या मार्फत होत असते. तर एखाद्या कारणाची कपात दर्शवलेली नाही असे आढळल्यास ती रक्कम दंडासहित परत करावी लागते. तर ती तपासणी ठिकाणी आपल्याला वेगळी करावं लागतं. तपासणी प्रपत्र तयार करणे, त्याचं काही सुधारित दरपत्रक आहे किंवा काही आपण काही समस्या असतील त्या ठिकाणी त्याचं जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आयकर तपासणी. पगार बिले मुख्याध्यापकाच्या सहीने अधीक्षक किंवा वेतन भविष्य निर्वाह निधी यांच्या खात्याकडे पाठवली जातात. वेतन पत्राच्या सर्व नोंदींना मुख्याध्यापक हे स्वतः जबाबदार. शासनाच्या खाती भरणा करावयाच्या रकमा अर्थात भविष्य निर्वाह निधी, विमा हप्ता, आयकर, व्यवसाय कर, सहकारी संस्थेचे कर हप्ते, वर्गणी, व्याज इत्यादी बाबतच्या सूचना वेळोवेळी अधीक्षक किंवा वेतन पथक यांच्याकडून मिळत असतात. त्याप्रमाणे बिले तयार करून तसे प्रकारे पाठवावे लागतं. तर ते आपल्याला सांगते. त्यानंतर पुढील आपल्याला सांगते की डेस्कटॉप रजिस्टर तपासणी. डेस्कटॉप म्हणजे शाळेतील स्थावर जंगम मालमत्तेची नोंद या रजिस्टर मालमत्ता काय आहे ते सर्व नोंद या ठिकाणी या रजिस्टरमध्ये असतात. शालेय अनुदानानुसार खरेदी केलेल्या वस्तूवर शासनाची मालकी असते. आपण मुख्याध्यापक म्हणून ती आपल्याकडे हस्तांतरित झालेली असते. त्या वस्तूंचा एकत्रित साठा, एकूण किंमत, खरेदीची तारीख, पावती क्रमांक, व्यवस्था लावली, अधिकारपत्र, वसुली इत्यादी, वसुली झाल्याची किंमत, साठ्याची शिल्लक माल याची नोंद डेस्कटॉप रजिस्टरमध्ये ठिकाणी करावी लागते. डेस्कटॉप रजिस्टर त्याच्या प्रकारच्या नोंदी ज्या असतात या ठिकाणी त्या नोंदी आपल्याला तशा प्रकारे ठिकाणी आपल्याला ठेवायला लागतात. हे आपल्याला सांगता येईल की घटक क्रमांक 4 आहे. यामध्ये आपण सांगता येईल की अगोदर वार्षिक तपासणी जी आहे ती तपासणी करण्यासाठी काय असणारे कागदपत्र, त्याचबरोबर सेवक मान्य स्टाफ शेड्यूल तपासणी करून घ्यायसाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे ते या ठिकाणी आपल्याला त्याची पूर्तता करून घ्यायची. त्याचबरोबर वेतन बिल पगार वेतन बिल तपासणी आपण करून घ्यायची. आर्थिक बाबींची तपासणी, आपलं ऑडिट जे आहे हे ऑडिट मागील वर्षीच ऑडिट या ठिकाणी कशा पद्धतीने केलेलं आहे, काय त्रुटी आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. त्याचबरोबर ईबीसी व फी माफीची कागदपत्र जी आहेत त्याचे फॉर्म आहेत त्याची तपासणी ठिकाणी करावं लागतं. त्याचबरोबर महाराष्ट्र भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशन पत्र त्याची पूर्तता जी आहे त्या पत्राची पूर्तता आपल्याला करावी लागते. त्याचबरोबर व्यावसायिक तपासणी, आपला व्यावसायिक जो आहे वेळेवरच आपण भरत आहोत की नाही बरं त्याची पडताळणी ठिकाणी आपण तपासणी करायची असते. आयकर तपासणी ही स्वयं होत असल्यानंतर शेवटी आपल्याला सांगता येईल की रजिस्टरच्या आपल्या शाळांची मालमत्ता आपल्याकडे आहे त्याची नोंद आपल्याकडे या ठिकाणी मुख्याध्यापकांना आपल्याकडे स्वतःकडे ठेवावी लागते. तर या ठिकाणी त्या 4थ्या घटकामध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर शेवटचा घटक जो आहे तो घटक आपल्याला सांगता येईल की शालेय व्यवस्थापनाशी संबंधित नियमांचा अभ्यास.
आता शालेय व्यवस्थापनाशी संबंधित नियम जे आहेत त्या कोणकोणते नियम आहेत त्या नियमांचा अभ्यास करण्यासाठी तर ते तुम्हाला सगळे आपल्याला सांगता येईल की प्राथमिक शाळा संहिता HSC कोड हे का नाही तर त्याचं उद्दिष्टे नियंत्रण स्वरूप आणि रचना तरतुदी तर ते आपल्याला सांगता येईल की शाळा माध्यमिक शाळा संहिता HSC कोड तर त्याचं उद्दिष्ट म्हटलं आपण या ठिकाणी की महाराष्ट्रात माध्यमिक शिक्षणाचे व्यवस्थापन प्रामुख्याने अशासकीय संस्थेकडे आहे. खाजगी प्रयत्नांनी ज्या माध्यमिक शाळा निघाल्या आहेत त्या निघतील त्यांना कोणत्या अटीवर मान्यता व अनुदान द्यायचे हे शालेय नियमावली सांगितलेला आहे. त्याचा अर्थ माध्यमिक शिक्षणाचे सर्व बाजूने नियंत्रण करणे हेच या नियमावलीचे उद्दिष्ट आहे. अनुदान संहितेच्या मुळाशी असलेले तत्व अद्यावत तयार झालेल्या माध्यमिक शाळा संहितेच्या प्रास्ताविक टिप्पणी आपल्याला हे सांगता येते. अनुदान पद्धतीचा प्रारंभ जो आहे तो 1959 मध्ये झाला. तिच्या मुळाशी असा एक उद्देश होता की आज नीतीसही तो कायम आहे की राज्य सरकारच्या निधीतून किती मदत उपलब्ध होईल त्याचा विचार न करता शिक्षणाच्या क्षेत्रात खाजगी व लोकांच्या स्वयंस्फूर्त प्रयत्न आणि स्थानिक साधन सामुग्रीवर अवलंबून राहण्याचे उत्तेजन द्यावे. अनुदान संहितेचे मूलभूत तत्व म्हणून ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. शासनाचे सहाय्य मिळणाऱ्या संस्थांच्या व्यवस्थापनाने आपल्या निधीतून खर्चाचा काही भार उचलायला पाहिजे हे अनुदान पद्धतीतले एक महत्त्वाचे सूत्र या ठिकाणी सांगता येईल आपल्याला. त्याचबरोबर याचं म्हटलं त्यानंतर महाराष्ट्र खाजगी शाळांची कर्मचारी त्यामध्ये आपण माध्यमिक शाळा संहिता जे आहे त्याचे नियंत्रणाचे स्वरूप जे आहे की माध्यमिक शिक्षणाचे जे नियंत्रण आज शासनाकडून केले जात आहे त्याचे माध्यमिक स्वरूप माध्यमिक शाळा संहितेतील विषय पाहिल्यास असे लक्षात येते आपल्याला की व्यवस्थापक मंडळाचे स्वरूप, शिक्षकांच्या सेवा शर्ती, मुख्याध्यापकांची नेमणूक, अधिकार, शाळेची वास्तू, साधन सामग्री, अभ्यासक्रम व परीक्षा व सुट्ट्यांचे दिवस, शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी शिस्तीचे नियम, शाळेचे दप्तर याबाबत इतकेच काम पण शाळेत कोणकोणत्या व्यक्तींची छायाचित्रे लावावीत याबद्दलचे नियम, शिफारसी व सूचना आपल्या माध्यमिक शाळा संहितेत आढळतात. त्या पाहावे लागतील. त्यानंतर रचना आणि तरतूद त्याचे प्रकारे या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर पुढील म्हटलं आपल्याला महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती मग त्याची गरज, उद्देश, कायद्यातील कलम, कायद्यानुसार तयार केलेली नियमावली. तर त्याची गरज या ठिकाणी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी गरज महाराष्ट्र राज्यात माध्यमिक शिक्षणासाठी सर्वसमावेशक कायदा व्हावा अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांनी शासनाकडे केल्यामुळे व माध्यमिक शिक्षणासाठी कार्यक्षम आणि न्यायसंगत व्यवस्थापन निर्माण व्हावे म्हणून हा शिक्षण कायदा शासनाने संमत केला. खाजगी माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन करताना मुख्याध्यापक अनेक अडचणींना सातत्याने सामोरे जावे लागते. अनेक बाबींविषयी शंका अडचणी निर्माण होतात. त्यासाठी शासनाने संमत केलेल्या कायद्याविषयी व त्यातील कलमाविषयीची माहिती या ठिकाणी असते. शाळेपुढे निर्माण होणारे प्रसंग, समस्या याची न्याय्य पद्धतीने सोडवणूक करण्यासाठी नियमांची माहिती प्रत्येक मुख्याध्यापक असली पाहिजे. विशेषतः नवोदित मुख्याध्यापकाच्या बाबतीत अशा प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. अन्याय वाटणाऱ्या बाबतीत न्यायालयात धाव या ठिकाणी घेता यावी यासाठी हा कायदा व त्यानुसार केलेल्या नियमांचा अभ्यास करावा लागतो. या नियमामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता मिळते, न्याय मिळावा, तसेच व्यवस्थापनही दुबळे होऊ नये यास शासनाचे रक्षण, सहकार्य व मार्गदर्शन मिळते आणि शालेय कामकाज सुव्यवस्थित चालते यासाठी या नियमांची गरज या ठिकाणी आपल्याला असते. तर उद्देश आता महाराष्ट्र खाजगी शाळांचे कर्मचारी सेवा शर्ती नियम विनिमय
अधिनियम 1981 चे नियम त्यांचे करण्यामागचे शासनाचे उद्देश काय आता, तर त्याचा उद्देश आहे आपल्याला सांगता येईल की सेवकांना सेवेत शाश्वती व स्थैर्य मिळवून देणे, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना सेवा प्रवेश व सेवा शर्तींची विनिमय करणे, विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पालकांच्या संदर्भात संबंधित, त्याचबरोबर सेवक संस्थेच्या व समाजाच्या संबंधित कर्तव्ये परिणामकारकरित्या पार पाडण्याची तरतूद करणे, कर्मचारी व्यवस्थापनास जबाबदार व्हावे याची त्यांना शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास हातभार लागावा त्याची तरतूद करणे, याशिवाय सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची कर्तव्ये व कार्य ठरवून देणे हे आपल्याला ठिकाणी सांगता येईल. याचे कायद्यातील कलमी जे आहे त्या कलमानुसार याचं आपल्याला पालन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्याला शेवटी आपल्याला सांगता येईल की याच घटकामध्ये आपल्याला म्हटलं आहे ठिकाणी शालेय व्यवस्थापन संबंधित नियम किंवा घटक जे आहे शेवटचा की माध्यमिक शाळा संहिता व महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनिमय अधिनियम. तर महाराष्ट्र शाळा संहिता व महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी विनिमय अधिनियम, महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूल रेग्युलेशन ऍक्ट 1977 या कायद्यासह 1978 चा कायदा मान्यता मिळाली. त्याचा प्रथम अंमल 15 जुलै 1981 पासून चालू झाला. संबंधित कायद्यानुसार तयार केलेल्या नियमावली अस्तित्वात आल्यावर सुद्धा माध्यमिक शाळेत संहिता रद्दबातल झालेल्या नाही अशा स्वरूपात खुलासा 1983 मध्ये शासनाने केला. माध्यमिक शाळेच्या व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनासाठी चाललेल्या नियमांना कायद्याचा आधार देण्यात आल्यामुळे कायद्यातील नियम हेच लक्षात द्यावे लागते. माध्यमिक शाळा संहितेतील मार्गदर्शक बाबी व कायद्यानुसार तयार केलेल्या नियमावली यात बरेच साम्य असले तरी ज्या ठिकाणी बदल झाले तेथे कायद्यातील नियम हेच आधारभूत मानावे लागतात. ज्या मुद्द्यासाठी नियमावली स्पष्टीकरण नाही तेथे माध्यमिक शाळा संहितेचा उपयोग केला जावा. शाळेच्या व्यवस्थापनात व शाळेचे दैनंदिन कामकाज चालविताना मुख्याध्यापकापुढे काही अडचणी समस्या उपस्थित होत असतात. शिक्षकांचे पाठनिरीक्षण, कर्मचाऱ्यांच्या रजा मंजुरी, लॉग बुक मधील नोंदी तसेच कर्मचाऱ्यांकडून कामकाजात कसूर होणे किंवा सहजपणे चूक घडणे, शिक्षक विद्यार्थी यांच्या स्थितीविषयी योग्य ते निर्णय घेण्यासाठी मुख्याध्यापकांनी कायद्यानुसार तयार केलेल्या नियमावलीचा व माध्यमिक शाळा संहितेचा उपयोग करावा. शासनाने प्रसिद्ध केलेल्या नवीन आकृतीच्या प्रकाशन प्रतिपाव्यात एखाद्या गंभीर व तत्सम महत्त्वाच्या समस्येवर अधिक खुलासा हवा असल्यास वकिलांचा या ठिकाणी सल्ला घ्यायचा असतो. तर त्याचबरोबर माध्यमिक काही प्रश्न ठिकाणी असतात. माध्यमिक शाळा कुशल संचालनासाठी मुख्याध्यापकांनी माध्यमिक शाळा संहिता व महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी विनिमय अधिनियम 1981 त्याचा सखोल अभ्यास केलेला पाहिजे. त्यावर त्या विधानाचे सविस्तर चर्चा ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर माध्यमिक शाळा संहितेची रचना जी काय आहे ती रचना ठिकाणी आपण समजून घेतलेली कायदे प्रणाली माध्यमिक शाळा संहिता व कायद्यानुसार तयार केलेले नियमावली कोणत्या आहेत त्याचा वापर या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे. हे थोडक्यात आपल्याला या घटकातून आपल्याला सांगता येईल की माध्यमिक शाळांच्या व्यवस्थापनात सुसूत्रता यावी व शाळेचे कामकाज चालवण्यासाठी मार्गदर्शन व्हावे यासाठी माध्यमिक शाळा संहिता व महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनिमय अधिनियम या कायद्यानुसार तयार केलेल्या नियमावलींचा उपयोग होतो. माध्यमिक शाळा संहितेत 4 प्रकारांमध्ये विविध नियमांच्या आधारे मार्गदर्शन ठिकाणी केलेलं आहे. ते मार्गदर्शन होणं गरज आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी माध्यमिक शाळा संहिता व कायद्यानुसार तयार केलेल्या नियमांचा अभ्यास करावा. त्याच्या शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रती संग्रहित ठेवाव्या व माध्यमिक शाळांच्या कुशल संचालनासाठी माध्यमिक शाळा संहिता व कायद्यानुसार तयार केलेल्या नियमावली
मार्गदर्शक व उपयुक्त आपल्याला जे आहे ह्या ठिकाणी सर्व गोष्टी आपल्याला या 5व्या घटकाच्या मध्ये या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आणि पहिलं माध्यमिक शाळा संहिता याची शिकवण त्या संबंधीचे उद्दिष्टे नियंत्रण स्वरूप आणि रचना जी आहे ही आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर दुसरा जो घटक आहे तो कर्मचारी आणि महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनिमय अधिनियम 1981 जो आहे त्याच्या ठिकाणी पाहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की माध्यमिक शाळा संहिता आणि महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती विनिमय अधिनियम काय आहे त्या ठिकाणीच पाहिजे ते सगळे काही नियम आणि ते ज्या प्रती आहे त्या जपून ठेवायचे आणि त्याच्या प्रकारची नियमावली जी आहे ही आपल्याला पुढे मार्गदर्शन या ठिकाणी होत असते। अशा प्रकारे आपण आज जो EDU 114 म्हणजे कार्यालयीन व्यवस्थापन जो घटक आहे त्याच्यामधील विविध जे असणारे 5 घटक जे आहे या 5 घटकांचा आपण या ठिकाणी थोडक्यात आपण अभ्यास आज केलेला आहे। तर